जय शिवराय मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेले आहे। राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयानक अशी आहे आणि अशा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे शासनाच्या नुकसान भरपाईची। मित्रांनो, अशाच प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या तब्बल 17 जिल्ह्यातील 11,24,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील आणि या अतिवृष्टीच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील जवळजवळ सर्वच भागामध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे। शासनाच्या माध्यमातून हे नुकसान 30 जिल्ह्यामध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मका असेल, मूग उडीद असेल, तूर असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, फळबागा असतील, अशा विविध प्रकारच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। 42 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे आणि आणखीनही हे नुकसान होते, आणखीनही पाऊस सुरू आहे आणि याच्यामध्ये आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, आतापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये झालेलं जे नुकसान आहे याचे काही भागामध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि असेच पंचनामे पूर्ण झालेले पहिल्या टप्प्यामधील जे काही शेतकरी आहेत या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 12 सप्टेंबर, 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखांना आलेल्या प्रस्तावानुसार मदत मंजूर करण्यासाठी, निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि हीच मदत आता शेतकऱ्यांना केवायसी करून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात मोठा आणि सर्वात जास्त बाधित झालेला जो जिल्हा होता तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की 7 लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये 6,48,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील या 7,74,313 शेतकऱ्यांसाठी 553,48,62,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर 18 सप्टेंबर 2025 रोजी परभणी, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील बाधित असलेल्या शेतकऱ्यांचे ज्यांचे पंचनामे होऊन प्रस्ताव आलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी मदत वितरित करण्यासाठी एक मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामधील जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यातील 2,38,530 शेतकऱ्यांसाठी 128,55,38,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। सातारा जिल्ह्यातील 142 शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील 13,475 शेतकरी यांना मिळून 7,48,61,00,000 रुपयाची नुकसान भरपाई ही 18 सप्टेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर जून, जुलै 2025 मध्ये धाराशिव, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील नुकसान झालेलं होतं, त्याचे पंचनामे पूर्ण झाले होते आणि याच्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून 88,96,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे, ज्याच्यामध्ये जून 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील 266 शेतकऱ्यांना 22 लाख, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील जून 2025 साठी 161 शेतकऱ्यांना साधारणपणे 7 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे जुलै 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित असलेल्या 868 शेतकऱ्यांसाठी 59,94,000 रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा जून 2025 मध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यातील 10,407 शेतकऱ्यांना 10,52,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 8,397 शेतकऱ्यांचा समावेश आहे। मित्रांनो, याचबरोबर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 12 सप्टेंबर रोजी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यातील साधारणपणे 24,841 शेतकऱ्यांना 13,56,59,000 रुपये एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये बाधित झालेले 395 शेतकरी यांच्यासाठी 18,28,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये बाधित झालेले जे शेतकरी आहेत प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, अशा 59,110 शेतकऱ्यांना 59,79,17,000 रुपयाची नुकसान भरपाई ही 12 सप्टेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर जून 2025 मध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे
बाधित झालेल्या कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामधील 1875 शेतकऱ्यांना 37,40,000 रुपयाची नुकसान भरपाई ही 12 सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे काही प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत, हे जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ही पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत याचे. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं धाराशिवचं, तर धाराशिवमध्ये जून महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचे पंचनामे करून ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस याचे आणखीनही पंचनामे सुरू येतात. याच्यासाठी सुद्धा साधारणपणे 200 कोटीच्या पुढची रक्कम ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेची असू शकते. सांगली त्याचप्रमाणे, कोल्हापूर त्याचप्रमाणे, सातारा त्याचप्रमाणे, विदर्भामध्ये आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती आहे. अमरावती विभागातील पूर्णच्या पूर्ण 5ही जिल्हे बाधित आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते. इकडं नाशिक विभागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये आता फक्त नांदेड जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं तर पुणे विभागात असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता 2-3 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. बीडमध्ये आणखीनही नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू आहेत. असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नुकसानीचे आणखीन पंचनामे सुरू आहेत. आकडेवारी येते, आकडेवारी आणखीन वाढतच चाललेली आहे. परंतु जी काही आकडेवारी हाती आलेली, ज्या ज्या ठिकाणचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, अशा या 17 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11,24,000 शेतकऱ्यांना ही 774 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आतापर्यंत जी आकडेवारी हाती आलेली आहे, या आकडेवारीनुसार आणखीन 4,000 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही शासनाला या नुकसान भरपाईसाठी वितरित करावी लागू शकते, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येतात. कारण प्रत्येक भागामध्ये 1,00,000-2 लाख शेतकरी हे बाधित आहेत आणि संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर, संपूर्ण पंचनामे, संपूर्ण GR च्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी देण्यात आल्यानंतर एकंदरीत किती नुकसान भरपाई मंजूर केली जाते हे या ठिकाणी समजणार आहे. आणि जे जे अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.